नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर असे म्हणतात की सत्यनारायण केल्याने जीवनातील दुःख दारिद्र्य नष्ट होते आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी व शांती येते. नारायणाच्या रूपात सत्तेची पूजा करणे म्हणजे सत्यनारायण होय. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण केले जाते. पण 3 वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक महिन्यात यंदा जो की यावर्षी 17 मे 2026 रोजी सुरू होणार आहे. मग यावेळेस सत्यनारायण केल्याने आपल्याला 10 पटीने जास्त शुभ परिणाम मिळणार आहेत. कारण अधिक महिना हा भगवान विष्णूंची भक्ती करण्यासाठी सर्वोत्तम महिना मानला जातो आणि भगवान सत्यनारायण हे विष्णू रूपच आहेत. मग या काळामध्ये प्रत्येकाने आपल्या मनातील काही इच्छा असेल किंवा दुःख असेल, बरेच अशा काही आयुष्यामध्ये आपल्या अडचणी असतात, तर त्याच्यासाठी बघा तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही नक्की 108 करा, 51 करा, 21 करा, 11 करा किंवा 9, 7, 5 किंवा 3 किंवा 1 असे तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही सत्यनारायण नक्कीच करायचे आहे. यामुळे जीवनातील दुःख दारिद्र्य संकट कटकटी अपयश संततीपासून होणारा जो काही त्रास आहे, काही अडकलेले पैसे असतील तर अनेक अशा समस्या असतात ज्याच्यापासून आपल्याला मुक्तता पाहिजे असते आणि आपण त्याच्यासाठी बघा प्रयत्नसुद्धा करत असतो. नशिबासोबतच आपले कर्म आणि देवाची साथसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये केले जाणारे सत्यनारायण 108, 21, 11, 5, 7, 3 किंवा 1 यापैकी किती सत्यनारायण आपण करायचे किंवा तुमच्यावर आहे ते पण. तर सत्यनारायणाची पूजा मांडणी कशी करायची, उद्यापन तसेच सत्यनारायण करण्याची योग्य वेळ, मासिक धर्म असेल, सुतक विटाळ अचानक गावी जावे लागेल, त्याच्यासोबतच अजून सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नक्की आणि एक कमेंट करा. तर आता बघा, येत्या 17 मेपासून अधिक महिना, ज्याला आपण म्हणतो अधिक मास, मलमास, धोंड्याचा महिना हा सुरू होणार आहे, म्हणजे झाला आहे. तर अधिक महिन्यात विष्णूंची सेवा करण्यासाठी हा महिना खूप खास मानला जातो आणि विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा ती आहे सत्यनारायण पूजा. आपण प्रत्येक महिन्यात सत्यनारायण पूजा करतच असतो, पण या अधिक महिन्याचे औचित्य साधूनच तुम्हाला तुमच्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दररोज सत्यनारायण करायचे आहे. म्हणून आता तुम्हाला मी पूर्ण पूजाविधी कशी करायची, कोणकोणत्या नियमाचे पालन करायचे आहेत हे संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर आता बघा, हे सत्यनारायण सुरू आपण कधी करायचे आहे, तर अधिक महिन्याच्या पहिल्या दिवसांपासूनच, अगदी पहिल्या दिवस म्हणजे त्या दिवशी अधिक महिना लागणार आहे 17 मे रोजी, त्या दिवसांपासूनच तुम्ही सत्यनारायण सुरू करू शकता. पण तुमची काही मासिक अडचण असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कधीही अधिक महिना सुरू करू शकता आणि सगळं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याच्यानंतरसुद्धा तुम्ही करू शकता, असं काही नाही. तर ज्या दिवशी तुम्ही फ्री असाल ना त्या दिवशी नक्की तुम्ही सत्यनारायण करू शकता, कारण त्याच्यानंतर मध्ये परत गॅप पडणार नाही. कारण काय होतं ना, तुम्ही चालू करणार आहात, परत गॅप घेणार, परत चालू करणार, त्याच्यापेक्षा तुम्ही तुमची मासिक अडचण असेल किंवा दुसरे बरेच काही प्रॉब्लेम असतील तर ते सगळे सॉल्व्ह होल्यानंतर तुम्ही नक्की सत्यनारायण करू शकता. आता हे आपण किती करायचे तुम्हाला मी आधीच सांगितलं. बघा, आता हे पूर्ण अधिक महिना आहे तर तुम्ही करू शकता, तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही 108 दिवस करू शकता, 21 दिवस करू शकता, 11 दिवस करू शकता. तर जे काही दिवस करायचे तुम्हाला असेल तर तुम्ही तसं करू शकता. आणि बघा, मांडणी करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जिथे पूजा मांडणी तुम्ही करणार आहात शक्यतो तुम्ही देवघराच्या बाजूलाच ही मांडणी करा. इतर ठिकाणी तुम्ही केली तर इतर वेळेस तुमचे हात वगैरे लावू शकतात. तर देवघराच्या बाजूला जर तुम्ही मांडणी केली तर तुम्हाला हे जेवढे दिवस करणार आहात तोपर्यंत तुम्ही हलवायची नाही पूजा. तुम्ही अशा ठिकाणी करा की जिथे तुम्हाला पूजा मांडणी म्हणजे चौरंग पाट वगैरे ती तुम्हाला हलवायचं नाही. त्याचप्रमाणे बघा, तुम्ही समजा 108 दिवसांचे सत्यनारायण तुम्ही करणार असाल आणि जर ज्या वेळेस तुम्हाला कुठे घराच्या बाहेर तुम्ही जाणार असाल, मध्येच त्यामध्ये गॅप पडेल, तर सर्व गोष्टींचा विचार करून तुमच्या मनाला तुम्ही ठरवून घ्यायचं आहे. तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे पूजा करायची आहे. आता करायची म्हटल्यावर 15 दिवस मी गेले गावी किंवा बघा अशा म्हणजे काही अडचणी असतात किंवा 15 दिवस अशी पूजा करण्यापेक्षा बघा तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे जेवढं दिवस शांततेने अगदी श्रद्धा भावनेने मनाच्या भक्तिभावाने पूजा करता येईल तेवढे दिवस तुम्ही नक्की करा. 108 दिवस करायचे असेल तर नक्कीच करा, खूपच उत्तम होईल. पण नाही जमले तर तुम्ही 51 दिवसांची करू शकता
आणि बघा सर्वोत्तम म्हणजे तुम्ही 21 दिवस करा. 21 दिवस म्हणजे तुमचा पूर्ण अधिक महिना होतो. त्यात तुमची मासिक अडचण जरी आली तरी तुमचे 21 दिवस पूर्ण होऊ शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही अगदी व्यवस्थितपणे 11 दिवसांचे सत्यनारायण देखील करू शकता. सर्व तुमच्यावर आणि तुमच्या मनावर आहे. तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी तुम्ही करू शकता. आता आपण जाणून घेऊया बघा सत्यनारायण पूजेच्या वेळेबद्दल सांगते मी तुम्हाला. तर तसेच सत्यनारायण प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी आपण जे म्हणतो तर या दरम्यान आपल्याला सत्यनारायण पूजन करायचे असते. जरी शक्य नसेल तर तुम्ही सकाळी केली तरी खूप छान होईल किंवा तुमच्या वेळेनुसार बघा. असे म्हणतात की तुम्ही वेळेवर आणि निश्चित जागी जी पूजा करता त्याचं फळ तुम्हाला नक्कीच जास्त मिळतं. त्याच्यामुळे पूजेची वेळ आणि पूजेची जागा अगदी निश्चित ठेवायची आहे. शक्यतो बघा सत्यनारायण व्रत हे आपण आहे ना पूजा मांडणी ही प्रदोष काळामध्येच करायची असते. तर त्याचं फळ आपल्याला जास्त पटीने मिळत असतं. म्हणून नक्की प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळेस करायचा नक्की प्रयत्न करावा. आणि घरामध्ये बघा अगदी म्हणजे शांत वातावरण तुम्ही ठेवायचं आहे. कथा वाचन करायचे आहे. आणि आणखीन एक सांगते की तुम्ही दिवसभर किंवा नाही शक्य तर जेव्हा तुमचं वाचन चालू असेपर्यंत म्हणजे देवपूजा चालू असेपर्यंत तुम्हाला दिवा हा लावायचा आहे तुपाचा. नक्की लावायचा आहे. शक्य झालं तर तेलाचा दिवा लावू शकता. असं काही नाही की तुपाचाच लावा. पण जर लावला तुपाचा तर चालेल. तर आपल्या घरातील बघा जी काही देवपूजा आहे तर ती आधी व्यवस्थितपणे पार पाडायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बसायचं आहे. बसायला तुम्ही आसन नक्की घ्यायचं आहे. खाली जमिनीवर बसून कधी सत्यनारायण किंवा इतर पूजा करायची नाही. आसन जे आहे फक्त पूजेसाठीच वापरायचं आहे. आसन आपल्याला इतर ठिकाणी परत वापरायचे नाही. म्हणजे कोणी पाहुणे आले किंवा जेवणासाठी अशा कुठेही आपल्याला आसन असं वापरायचं नाही आहे. फक्त पूजेसाठीच आपण ते आसन वेगळं सेपरेट ठेवायचं आहे. दुसरी म्हणजे हातात पोथी घेऊन कधी वाचन करू नये. तुमच्याकडे छोटासा पाट असेल तर ग्रंथ ठेवण्यासाठी तो वापरा. नसेल तर साधं ब्लाऊज पीस घ्या. नसेल तर एकदम स्वच्छ नवीन आणलेलं नॅपकिन वगैरे वापरा. त्याच्यावर तुम्ही ठेवा पुस्तक. आणि बघा एक गोष्ट लक्षात ठेवा शक्यतो तुमचे पूर्ण वाचन होईपर्यंत मध्येच आपण उठायचं नाही आहे. आपल्या मनातली जी काही इच्छा सांगून देवापुढे हात जोडून प्रार्थना करून तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे. म्हणजे संकल्प करूनच पूजेला सुरुवात करायची आहे. आता मी तुम्हाला सत्यनारायणाची पूजा मांडणी कशी करायची ते सांगते. तर प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या. आपण जिथे पूजा मांडणी करणार आहोत तुमची म्हणजे जेवढ्या दिवसांची पूजा मांडणी असणार आहे तेवढ्या दिवस ती पूजा मांडणी आपल्याला हलवता येणार नाही. अशा ठिकाणी आपण पूजा मांडणी करायची आहे. तर आता पूजा मांडणीसाठी ती जागा जिथे तुम्ही पूजा करणार आहात ती जागा अगोदर स्वच्छ पुसून घ्या. तिथे गोमूत्र शिंपडा. स्वतःच्या अंगावरही गोमूत्र शिंपडा. छान पाट वगैरे असेल चौरंग असेल किंवा ते ठेवू शकता किंवा त्याच्यावर पिवळे किंवा पांढरे वस्त्र तुम्ही अंतरायचे आहे. सुरुवातीला दिवा लावायचा आहे. दिवेचे पूजन करून घ्यायचं आहे. सत्यनारायणाचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आता या फोटोच्या पुढे आपल्याला गव्हाची किंवा तांदळाची छोटीशी रास करून त्यावर आपल्याला कलश ठेवायचा आहे. तर आपल्याला कलशावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. 5 रेषा ओढायच्या आहेत. कलशामध्ये पाणी भरून त्यामध्ये अगदी 1 रुपयाचं नाणं सुपारी अक्षदा हळदी कुंकू फूल टाकायचं आहे. आणि त्यानंतर तो कलश आपल्याला गव्हाच्या किंवा तांदळाच्या राशीवर ठेवायचा आहे. त्यानंतर त्या कलशावर आपल्याला एक तामण ठेवायचं आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. त्या तामणामध्ये तांदूळ ठेवायचे आहे. त्याच्यामध्ये आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती असते ती तुम्हाला ठेवायची आहे. आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील आपण अभिषेक घालून घ्यायचा आहे. नंतर ती तामणामध्ये ठेवायची आहे. तुमच्याकडे त्यांना अलंकार असतील तर ते तुम्ही घालून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर बघा आता कलशाच्या समोर 2-2 विड्याची पानं ठेवायची आहेत. तुम्हाला 3 ठिकाणी ठेवायचे आहेत. त्यावर 3 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. आता ही जोडपान आहेत. तर त्या 3 सुपाऱ्या कसल्या ते तुम्हाला सांगते. पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवतेची आणि तिसरी जी आहे तर ती वरुण देवतेची सुपारी आहे. त्याप्रमाणे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. आता सगळ्यात पहिलं काय करायचं. सगळ्यात पहिलं पुरुषांनी किंवा स्त्रियांनी जे कोणी पूजा करते त्यांनी प्रथम आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. पुरुषांनी गंध लावायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. कलशाला नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. आता सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत. तर चौरंगावर सगळ्यात उजव्या साईडची चौरंगावरची उजव्या बाजूची पहिली क्रमांकाची म्हणजे तुमच्या उजव्या हाताकडून सुरू आहे तर जी सुपारी आहे तर याला स्नान घालून पुसून पानावर ठेवा तुम्ही. नंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. त्याच्यानंतर शेंदूर अष्टगंध जे काही आहे तर ते गणपती बाप्पांना प्रिय आहे त्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. तिथे पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे. त्याच्यावर साखरेची वाटी ठेवायची आहे आणि त्याच्याभोवती आपल्याला पाणी फिरवायचं आहे. गणपती बाप्पांना दिव्याने ओवाळायचं आहे. आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे.
निर्विघ्नपणे आमची पूजा पार पडू दे असं बाप्पांना प्रार्थना करून सांगायचं आहे. आता त्यानंतर तुम्हाला बघा कुलदेवीची सुपारी जी आहे 2 नंबरची, तर कुलदेवीला पण आपल्याला अशाच पद्धतीने साध्या पद्धतीने पूजा करायची आहे. नंतर पाण्याचा भरीव चौकोन काढून नैवेद्याची वाटी ठेवून त्या नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे. आणि तुळशीपत्र आपल्याला पालथी ठेवायची आहे, म्हणजे बघा लक्षात ठेवा सरळ ठेवायचं नाही आहे. मात्र गणपती बाप्पांना प्रसादावरती तुळशीपत्र ठेवायचं नाही, ही देखील गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. आता वरून देवतेची पूजा ही स्नान घालून त्यांना देखील हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. त्यानंतर पाण्याचा भरीव चौकोन करून नैवेद्य ठेवू शकता. याच्यावर पण आपल्याला एक तुळशीपत्र देखील ठेवायचं आहे. तुळशीपत्र हे आपल्याला पालथीच ठेवायचं आहे, लक्षात ठेवा. आता तिसरी सुपारी वरून देवतेची होती आणि त्यानंतर त्यांना देखील नमस्कार करायचा आहे. बघा गणपती बाप्पाची पूजा झाली, कुलदेवीची झाली, वरून देवतेची पूजा झाली. आता आपल्याला जे मेन म्हणजे बाळकृष्णाची पूजा देखील करायची आहे. पण त्या अगोदर आपल्याला सत्यनारायण भगवानांना फोटोला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत. त्याच्यानंतरच फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर कलशाला पण आपल्याला फूल अर्पण करायचं आहे. आता बाळकृष्ण भगवानांना स्नान घालून पुसून घ्यायचं आहे. नंतर त्यांना हळदी कुंकू अक्षता काय आहे ते त्यांना अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर फूल अर्पण करा, दिवा आणि अगरबत्तीने आपल्याला त्यांना ओवाळायचं आहे. आता आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्य शिराच लागेल, कारण सत्यनारायण पूजेमध्ये या शिऱ्याला जास्त महत्त्व आहे. पाण्याचं भरीव चौकोन तुम्ही करायचं आहे, त्याच्यावरती नैवेद्याची वाटी ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि ते देखील आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं आणि भगवान बाळकृष्णांच्या नैवेद्यावरती हे तुळशीपत्र तोडून आपल्याला ठेवायचं आहे. पालतेनंतर 3दा नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आहे आणि नंतर बाळकृष्णांना हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आता आपल्याला सगळी पूजा झाल्यानंतर अध्याय 1 ते 5 वाचून शेवटी आपल्याला आरती करायची आहे. तर हे 5 अध्याय जे आहेत तर ते अतिशय छोटे आहे. संपूर्ण पूजा करून मांडून तुम्हाला हे सगळं अध्याय वाचायला फक्त अर्धा तास ते पाऊण तास लागतो. आणि हे अध्याय झाल्यानंतर शेवटी बघा आरती आहे, तर ती आरती सत्यनारायणाची आरती तुम्हाला म्हणायची आहे. तर ती आपल्या ग्रंथामध्ये पुस्तकामध्ये आहे शेवटच्या पानावर, तर ती म्हणू शकता तुम्ही. आता अशीच रोज पूजा करायची आहे आपण. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे दिवस सत्यनारायण करणार आहात तेवढे दिवस रोज सर्वांना पूजा करून तुम्ही नैवेद्य दाखवायचा. तर नैवेद्याबद्दल सांगते की नैवेद्य तुम्हाला दररोज शिऱ्याचा करायचा आहे, तो वाया घालवायचा नाही. आणि अगदी थोडासा करा, घरातील जेवढे सदस्य आहेत त्यांनी थोडा थोडा प्रसाद करून तो संपवून टाकायचा आहे. आणि थोडीशी साखर किंवा खडी साखर ठेवून ती तिन्ही सुपाऱ्यांना दाखवायची आहे आणि नंतर ती सर्वांनी ग्रहण करायची आहे. त्याचप्रमाणे रोज सर्व देवतांना स्नान घालायचं आहे. सुकलेली पाणी 2-3 दिवसांनी तुम्ही सुकल्यानंतर बदलू शकता. पण ज्या वेळेस तुम्ही कलशातील पाणी बदलाल किंवा तुम्ही सुकलेली पाणी बदलता त्यावेळी त्या सुपाऱ्या ठेवल्या आहेत त्याच जागी तुम्ही बदलता कामा नये. तसंच ठेवायचं आहे सेम तुम्हाला. रोज देवतांना फुले, गंध, अक्षता अर्पण करायच्या आहेत. आणि हो, आपल्याला भगवान बाळकृष्णांना तुळशीची माळ म्हणजे तुळशीच्या पानांची माळ, तुळशीच्या मंजुळांची माळ तुम्हाला शक्य असेल तर त्यांना अर्पण करा, कारण त्यांना तुळशी खूप प्रिय आहे. आता राहिला प्रश्न दुसरा की तुम्ही सत्यनारायण पूजा मांडणी करणार आहात, तर या पूजेची उत्तर पूजा मग कशी करायची आहे. तर तुम्ही 5 दिवस सत्यनारायण करणार असाल तर उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी म्हणजे 6व्या दिवशी करायची आहे. जर तुम्ही 108 दिवस सत्यनारायण करणार असाल तर उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी म्हणजे 109व्या दिवशी तुम्हाला करायची आहे. 109 दिवस तेव्हा करायचं आहे. एक गोष्ट सांगायची राहून गेली, पूजेमध्ये रोज नवीन दक्षिणा देखील तुम्ही ठेवू शकता. आणि शेवटच्या दिवशी सत्यनारायणाला जे काही त्या डब्यामध्ये दक्षिणा जमा झालेली आहे ती तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गुप्तदान पेटीमध्ये टाकू शकता. उत्तर पूजा करताना सकाळी दिवा लावून घ्यायचा आहे. हळदी कुंकू पूजेला अर्पण करायचं. त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या. सत्यनारायण भगवानांचे स्मरण करायचे. मी 108 किंवा 21, 11, 7 हे दिवस जे काही मी सेवा केली आहे तर ती अगदी मनापासून केलेली आहे, याचा तुम्ही स्वीकार करा. तुमची इच्छा या दिवसामध्ये पूर्ण झाली असेल तर त्याबद्दल धन्यवाद करायचा आहे. तुमची इच्छा जर या दिवसांमध्येच पूर्ण झालेली नसेल तर तुमच्या आशीर्वादाने सत्यनारायण भगवान माझ्यासाठी जे काही योग्य आहे ते मला मिळणारच आहे. तर असा विश्वास माझा तुमच्यावर आहे असं तुम्हाला बोलायचं आहे. तर 108, 21 किंवा 11 यापैकी तुम्ही जेवढे दिवस पारायण केला आहे तर त्या दिवसांचा उल्लेख करून हे सत्यनारायण करत असताना काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा मागायची आहे. आणि त्यानंतर त्या अक्षता या पूजेवरती अर्पण करायचे आणि त्यानंतर मग ही सगळी पूजा आपल्याला उचलायची आहे.
सत्यनारायण भगवानांना फोटो जिथे तुम्ही घरात ठेवता तिथे ठेवायचा आहे. बाळकृष्णांची मूर्ती देवघरात ठेवायची आहे. ज्या सुपारी आहेत एखादी डब्बी किंवा एखादे कागद करायचं आहे. देवतांच्या सुपारी आहेत त्या देवतांची त्या कागदावर नावं लिहून त्यांच्यामध्ये ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला म्हणजे असं आपण सत्यनारायण करतो तर त्यावेळेस या सुपाऱ्या तुम्ही वापरू शकता. जर ठेवायच्या नसतील तर त्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जन करू शकता. तसेच कलशातील पाणी तुळस सोडून दुसऱ्या झाडाला तुम्ही टाकायचं आहे. नंतर फुलं पानं सगळं जे काही आहे ते निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला उत्तरपूजा करून घ्यायची आहे. तर आपल्याला बघा आता कलशातील सुपारी नाणे जे आहेत तर ते तुम्ही परत पूजेमध्ये वापरू शकता. जे तांदूळ गहू आहेत ते पण आपल्या धान्यांमध्ये टाकू शकता किंवा पक्ष्यांना देखील थोडेसे टाकू शकता. त्याचप्रमाणे बघा त्याच दिवशी किंवा सत्यनारायण उद्यापन झालेल्या दुसऱ्या दिवशी शिधा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दक्षिणेसह किंवा गरजू व्यक्ती कोणी नसेल गरीब कोणी नसेल द्यायला किंवा भेटलं नाही कोणी तर बघ तुमच्या आजूबाजूच्या कुठेही कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही तो शिधा देऊन नेऊ शकता. या पद्धतीने साधं सोपं आपल्याला उद्यापन करायचं आहे. आता तुम्ही उद्यापनाला पूर्ण वर्णाचा स्वयंपाक नाही करू शकत तर काही हरकत नाही. साधं वरण भात भाजीपोळीचा बनवा. तर तुम्हाला या पद्धतीने सगळं काही करायचं आहे. किंवा बघा एखादं जोडपं देखील तुम्ही जेवायला घालू शकता. आता आपण थोडक्यात या पूजा मांडणीचे नियम देखील जाणून घेऊया. बघा ही सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही. काही हरकत नाही. फक्त नॉनव्हेज वगैरे खाऊन ही सेवा करायची नाही. शक्य झालं तर घरामध्ये नॉनव्हेज बंद ठेवावं. त्यानंतर आता गावाला वगैरे आपण गेलो किंवा मासिक पाळी आली तर घरातील मंडळी असतील तर त्यांना पूजा करायला लावू शकता. काही हरकत नाही. पण घरातील कोणी करणारे नसेल तर तुम्ही गावावरून आले तुमची जिथून सेवा स्टॉप झाली आहे तिथून पुढे तुम्ही सेवा कंटिन्यू सुरू करू शकता तरी चालेल. त्यानंतर बघा जर सुतक असेल विटाळ असेल तर ही पूजा तुम्हाला करता येणार नाही. सुतक संपल्यानंतर तुम्ही ती पूजा कंटिन्यू करू शकता आणि घरातील जवळचे असतील तर तुम्हाला परत पहिल्यापासून पूजा मांडणी करावी लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं सत्यनारायणाचा उपवास तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता किंवा जरी तुम्ही नाही केला तरी चालणार आहे. फक्त पूजा करणे सेवा करणे हे महत्त्वाचे आहे. सत्यनारायण व्रत तुम्ही संकल्पयुक्त करत असताना मध्ये जे काही तुम्हाला उपवास व्रत वैकल्य असतात सणवार असतात तर ते सगळे आपल्याला जसेचे तसे करायचे असतात. कोणतेही व्रत वैकल्य उपवास जो आहे तो व्रत चालू असताना कोणताच थांबवायचा नाही आहे. तुम्ही 11, 21, 51 किंवा 108 सत्यनारायण करत आहात तर ही पूजा जी आहे जेवढ्या दिवसाची तुम्ही संकल्प केलेला आहे जेवढ्या दिवस तुम्हाला उचलायची नाही आहे. मात्र फोटो पुसून घ्यायचा आहे. बाळकृष्णांना तिन्ही सुपारींना सेम स्नान घालायचे पूजा करायची. तर बघा अधिक महिन्याच्या निमित्ताने तुम्हाला सत्यनारायण करायचे आहेत. कधी करायचे का करायचे उद्यापन कसे करायचे अगदी सविस्तर आणि संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचली असेलच. तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं संपवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.